स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर तुषार बागुल सर. आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर एकाच वाक्यात मला असं सांगावं असं वाटेल ते म्हणजे फक्त 30-35 वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे. पण गमतीचा भाग सोडा, एखादा व्यक्ती जेव्हा 25-30-35 वर्ष एखाद्या क्षेत्रात काम करते तेव्हा त्यातले एक्सपर्टी असेल, त्यातले अनुभव आलेले असतात ते अनेक असतात. आणि अर्थात त्यांनी रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर स्पेशली जास्त काम केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांची एक्सपर्टी आहे. त्यामुळं गृहनिर्माणाबद्दल जास्त त्यांच्याशी आपण चर्चा करणारच आहोत. पण आजवरच्या त्यांच्या या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल, भविष्यातल्या वाटचालीबद्दल बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. त्यामुळे थेट गप्पांना आपण सुरुवात करूया. इथनं सुरुवात करायची थोडी फ्लॅशबॅक पासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा 25-30 वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंग असं जेव्हा करायचं हे आली की व्हावं असं वाटलं, तर ते कुणामुळे वाटलं, त्याचं प्रेरणास्थान कोण होतं, काय सांगाल? बरोबर. मी लाना शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण केलंय आणि त्याच्यानंतर डिप्लोमा मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव येथून कम्प्लीट केलेलं आहे. ओके. आणि तुम्ही म्हटलं तसं की बाबा कोणामुळे प्रेरणा मिळाली, तर आमचे गुरु आहेत संजयजी बिर्ला, त्यांच्यामुळे मी सिव्हिल या लाईनीकडे वळलो. त्यांच्यामुळे तुम्हाला आवड निर्माण झाली या क्षेत्राकडे आलात. मग पुढचा प्रश्न येतो, आता शिक्षणापर्यंत तर आपण आलो, पण असा पहिला जो इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट केला वैयक्तिक जबाबदारी घेऊन, तर तेव्हाची काय आठवण आहे? कारण तेव्हा आपल्यावर स्वतःवर जबाबदारी असते, थोडं टेन्शन असतं कसं करायचं, काय करायचं, तर त्या प्रोजेक्टची काय आठवण सांगू शकाल का? हो, मी सुरुवातीला गव्हर्नमेंटची काही कामं केली, तर त्यावेळेला फंड्स नसतानाही काही मोठे प्रोजेक्ट मी घेतले आणि त्यावेळेला थोडीशी जी धावपळ झाली फंड्स अरेंजमेंटची, पण त्यातूनही व्यवस्थित झालं आणि कामही व्यवस्थित झालं ते, आणि शिकायलाही खूप मिळालं. क्या बात आहे. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न महत्वाचा असा आहे, तुम्ही आता हे इतके वर्ष या फील्डमध्ये काम करताय, त्याच्यात तुम्ही एक कायम फॅक्टर बघितला असेल, ते म्हणजे कामगार. आणि त्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अप्रशिक्षित अकुशल कामगार. तर अशा लोकांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? बरोबर. ऍक्च्युली मजूर म्हटल्यानंतर त्यांनी जे प्रिकॉशनरी मेजर घ्यायला पाहिजे ते तेवढ्या प्रमाणात ते काही घेत नाही, आणि त्यांच्याशी मग एक तर त्यांच्या भाषेत आणि त्यांना समजून त्या हिशोबाने त्यांच्याशी काम करावं लागतं. ओके ओके. त्यांना समजावणं फार मोठं टास्क असतं. हे एक मोठा टास्क आहे. बरोबर बरोबर. दुसरं, आता रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय म्हणून हा प्रश्न तुम्हाला स्पेशली विचारायचा आहे. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? बऱ्याच वेळा आम्हाला तो अनुभव येतो की बजेट आमचं खूप कमी आहे, यात तुम्ही बसवा. मग आम्ही काय करतो, त्यांना सजेस्ट करतो. त्यांचं समजा बजेट ज्या हिशोबाने, त्यांचं 2 स्टोरीची बिल्डिंग आहे किंवा 3 स्टोरीची आहे, मग त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगत असतो की काय काय याच्यात चेंजेस केले पाहिजे जेणेकरून आपण इकॉनॉमी साधू शकतो. बरोबर बरोबर. कारण तो समतोल कायम साधला पाहिजे, आणि त्या मालकाला तर वाटत असतं कायम बजेट कमी राहावं आणि कामही चांगलं, आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हालाही वाटत असतं की दीर्घायुष्य ते काम व्हावं. बरोबर. दुसरा एक प्रश्न थोडा वेगळा आहे. तुम्ही आता मूळचे इथले जळगावचे आहात, इतके वर्ष काम करताय, सिव्हिल इंजिनिअरिंग विषयात काम करताय, म्हणून विचारायचंय ते म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर आपल्याला जळगावचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर? बरोबर. मेनली काय आहे, जळगावमध्ये आतापर्यंत तरी व्यवस्थित कामं होत नव्हती किंवा प्लॅनिंग जे होतं टाउन प्लॅनिंगचं तितकंसं, परंतु आता या नवीन याच्यानुसार रस्ते होणं, गटरी होणं, इलेक्ट्रिसिटीचं जे जाळं आहे ते अंडरग्राऊंड जर झालं तर ते फार चांगलं राहील जळगावच्या दृष्टिकोनातून. अगदी बरोबर. म्हणजे रस्ते, ड्रेनेज आणि इलेक्ट्रिसिटी हे मेनली आहे मुद्दे. तर पण मग शासनानं काय पावलं उचलायला पाहिजेत या थोड्याला जरा वेग देण्यासाठी असं तुम्हाला वाटतं? आता गेले महानगरपालिकेचे 2 वर्षापासून कुठलेही इलेक्शन रखडल्यामुळे कुठलेही कामं असे पाहिजे त्या स्पीडने झालेले नाही आहेत. बरोबर. तर ते जर झालं आणि त्यांनी जर फास्ट कामं केली ते जळगावच्या हिताचं राहील असं मला वाटतं. आता एक अवघड प्रश्न असा आहे की इतके वर्ष काम केलं, एवढे शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर तर एकच प्रोजेक्ट विचारला असा की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तर जो जास्त हृदयाच्या जवळ आहे, जो काम करताना जास्त आनंद मिळाला, त्या कामामुळे खरं नाव मिळालं, तर अशा एका प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? तसे तर एक नाही, भरपूर प्रोजेक्ट. म्हणूनच म्हटलं तो अवघड प्रश्न आहे. त्यामुळे आता माझ्याकडे सध्या व्यसनमुक्ती केंद्राचंही काम चालू आहे. 4 मजली ते काम आहे
त्या व्यतिरिक्त मी गव्हर्नमेंटची काही कामं केली बरं. आणि मी बिल्डर असल्या कारणाने अच्छा, तेही काम चालू आहे. तेही कामं चालू असतात माझे. बरोबर बरोबर. त्यामुळे असे बरेच आयकॉनिक बरेच प्रोजेक्ट चालू आहेत आयकॉनिक प्रोजेक्ट ऍट आहेत द टाइम चालू आहेत. हा, बरं, ठीक ज्यात आनंदही मिळाला आणि सगळे आहे. बरोबर, समाधान, समोरची पार्टी अभिमान. खुश राहिली. अगदी अगदी. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? बरोबर. मेनली तर आता स्टील जे आहे त्याच्यात डक्टिलिटी, त्याच्यात क्रॅक्स जायला नको बारला ज्या वेळेला ते बेंड करतात किंवा काय, ओके. या गोष्टी आहेत. आणि वेट मेनली फॅक्टर आहे. जे आहे पर मीटर लेंथ जी आहे ते आम्ही बरोबर. काउंट करतो की याचं आहे की नाही बरोबर, हम्म. की ओव्हरवेट आहे की अंडरवेट आहे, या बरोबर. सगळ्या गोष्टी आम्ही बघतो त्यामध्ये. अच्छा, मग आयकॉन स्टील यापूर्वीच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलंय का? हो, मी 2-3 प्रोजेक्टला आयकॉन स्टील वापरलंय. माझं एक आता सुरेश दादा यांच्या जुन्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये एक काम चालू आहे माझं, साईराज हॉटेलच्या बॅक साईडला. त्या ठिकाणी मी आयकॉन स्टीलच वापरलेलं आहे. मग तुमचा आयकॉन बद्दलचा अनुभव कसा होता? म्हणजे त्यांचं प्रॉडक्ट किंवा असेल नाही, प्रॉडक्ट तर चांगलंच आहे, सर्व्हिसही चांगली होती. ओके. आपले जे काबराजी आहेत त्यांच्याकडून मी स्टील घेतलेलं होतं. बरोबर बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, म्हणजे तुमचा जेवढा अनुभव आहे तेवढं ज्यांचं वय आहे, अशा इंजिनियर्सला या क्षेत्रात येण्यापूर्वी काय सल्ला द्याल? एक तर हे सचोटीने काम करा आणि कामाकडे लक्ष द्या. म्हणजे साईटवर आल्यानंतर आपल्याला काय काम करायचं आहे याच्याकडे मेन लक्ष द्या, इतर गोष्टींकडे देण्यापेक्षा. आणि प्रामाणिकपणे जर काम करत राहिलात आणि जसं स्टीलचं सांगितलं तर स्टीलचं जसं वेट किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर सगळ्या पूर्ण कामाकडे जर लक्ष दिलं चांगलं, नक्की नक्की सुरुवातीच्या काळात तरी. वा. तर ते सिनियर इंजिनियर तुषार बागुल सर, आणि त्यांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली, त्याप्रमाणे कामातला प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. कारण तुम्ही जर एक काम चांगलं दर्जेदार केलं तर त्या कामामुळे तुम्हाला अजून कामं मिळतात. त्यामुळे जे प्रत्येक काम कराल ते इतकं चांगलं करा की जेणेकरून तुम्हाला लगेचच पुढचं काम मिळेल आणि तुमचं नाव पण वाढत राहील आणि काम पण वाढत राहील. असं दोन्ही त्याच्यातून होऊ शकतात. हा त्यांच्या यशाचा फॉर्म्युला आहे जो त्यांनी सांगितला. तर पुन्हा एकदा सर मनापासून आभार. आणि आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचे ऑलरेडी खूप सुरू आहेत, पण भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच मनपूर्वक शुभेच्छा. चालेल, धन्यवाद.